महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. 75 वर्षे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव साजरा करीत आहेत नेरळ येथील पळसकर कुटुंबीय. महाराष्ट्र राज्य साधू संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आणि याच महाराष्ट्रात धार्मिक उत्सवांना तितकेच महत्त्व असून श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा उत्सव रायगड जिल्ह्यातील नेरळ टेंपाळी येथील वैभव पळसकर यांच्या कुटुंबात गेली 75 वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून वैभव पळसकर यांचे 25 ते 30 सदस्यांचे कुटुंब वेगवेगळ्या शहरातून विशेषतः श्री दत्त जयंती उत्सवासाठी अनेक वर्षापासून एकत्र येऊन श्री दत्त जयंतीचा उत्सव धार्मिक पूजा अर्चा, महाप्रसाद, भजन, पूजन करीत अतिशय उत्साहाने साजरा करीत आले आहे. आमचे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी चंद्रकांत काळे यांनी पळसकर कुटुंबातील वैभव पळसकरांसह त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांबरोबर श्री गुरुदेव दत्त जयंतीविषयी हितगुज केले असता वैभव पळसकर व त्यांच्या पत्नी पूनम पळसकर सांगतात की थोरा मोठ्यांची धार्मिक उत्सवांची परंपरा आम्ही जपत असून धार्मिक कार्य कायम आनंद व पुण्याचे कार्य करण्याची आम्हाला आवड असून वैभव पळसकर सांगतात, माझ्या आईवडिलांची पुण्याई व त्यांनी आम्हावर केलेले सुसंस्कृत संस्कार हे आम्ही समाजामध्ये रुजवत असून त्यांनी सुरू केलेले कार्य व धार्मिक उत्सवांचा वसा आम्ही पुढे चालवत असून गणेशोत्सव व श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव हा आम्ही आमच्या कुटुंबात साजरा करत असलो तरी हा उत्सव नेरळ टेंपाळी वासियांसह नेरळवासियांचा झाला आहे. या उत्सवात नेरळसह अनेक ठिकाणाहून भक्तजन दर्शनाकरिता येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेत महाप्रसाद स्वादिष्ट भोजन घेत असतात. याच भाविकांच्या रूपाने आमच्या घरी परमेश्वरच येतो असे सांगत वैभव पळसकर यांचे काका गजानन पळसकर सांगतात की 1947 वर्षापासून असेल त्या परिस्थितीत अतिशय उत्साहात सर्व कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यात एक वेगळाच आनंद मिळत असून त्यांचे बंधू शांताराम पळसकर सांगतात की आमच्या घराण्याची परंपरा वारकरी संप्रदाय भजनाची असल्याने आम्ही भजन करीत परमेश्वराचे नामस्मरण करीत भक्ती करीत असतो. यासह त्यांचे बंधू दत्तात्रय पळसकर, मोहन पळसकर यांचा सहभागही तितकाच मोलाचा असतो. पळसकर कुटुंबाचे जावई दत्तात्रय महाडिक व मुलगी कोमल महाडिक या उत्सवाकरिता दुबईहून येऊन या आनंद उत्सवात आनंदाने सहभाग घेत वैभव पळसकर यांचे लहान बंधू हेमंत पळसकर सह त्यांच्या पत्नी भारती पळसकर यांचा सहभाग अतिमोलाचा असून किरण पळसकर, कुणाल पळसकर सह लहान मुलामुलींची लुडबुड ही अतिमोलाची ठरत असून वैभव पळसकर नित्यदिनी गुरुचरित्राचे वाचन करीत असता या कार्यक्रमाची सांगता सुश्रव्य भजनाने होत असून हा सोहळा अनेक वर्ष पुढे असाच उत्साहात व आनंदाने चालू राहणार असल्याचे पळसकर परिवार सांगत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल करिता प्रतिनिधी चंद्रकांत काळे, नेरळ. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी मी चंद्रकांत काळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका नेरळ टेंपाळी या ठिकाणी वैभव पळसकर यांच्या घरी आलेलो आहोत श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या सोहळ्यासाठी. आज आपण आहोत नेरळ या ठिकाणी टेंपाळी या भागात वैभव पळसकर यांच्या घरी आणि यांच्या घरी आपण एक दूध शर्करा योग म्हणावा असा की आज दत्त जयंती निमित्त 75वा दत्त जयंती उत्सव आपण यांच्या घरी साजरा करत आहोत. तर वैभव भाऊ, आपण काय सांगाल की आपण हा 75वा दत्त जयंतीचा उत्सव आपल्या सर्व कुटुंबाबरोबर साजरा करताय आणि ही वर्षानुवर्षाची परंपरा आणि आजचा हा 75वा दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करताय, तर आपण काय सांगाल? नमस्कार. आज दादा तुमचा पहिल्यांदा स्वागत करतो मी. दत्त जयंती निमित्त तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचा तुम्ही जो काही घेत आहे त्याच्याबद्दल मी तुमचा पहिल्यांदा आभार मानतो, धन्यवाद मानतो. आज खरं सांगायचं तर खरंच आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण आज आमच्याकडे दत्त जयंतीचा 75वा वर्ष साजरा होत आहे.
जवळजवळ मला असं वाटतं माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांचा ज्या वर्षी जन्म झाला 1947 मध्ये, तिथून आमचा हा दत्त जन्मोत्सव चालू झाला. आणि हा जन्म सोहळा म्हणजे आमच्याकडे तसंच आधी आमचे काका वगैरे वडील करत होते, तसं आता आमच्या नवीन पिढी म्हणजे आमची पिढी करत आले आणि आम्ही या परीने करतोय. आणि त्यामुळे आमचा संपूर्ण पळसकर कुटुंब मोठा परिवार आहे. आणि हे सगळे तुम्ही बघत असाल 47 मध्ये, तिथून आमचा हा दत्त जन्मोत्सव चालू झाला. आणि हा जन्म सोहळा म्हणजे आमच्याकडे तसंच आधी आमचे काका वगैरे वडील करत होते, तसं आता आमच्या नवीन पिढी म्हणजे आमची पिढी करत आले आणि आम्ही या परीने करतोय. आणि त्यामुळे आमचा संपूर्ण पळसकर कुटुंब मोठा परिवार आहे. आणि हे सगळे तुम्ही बघत असाल, सगळेजण तुम्हाला सांगतो मी, सगळे मोठे परिवार आहे आमचा. आणि ते सगळे आम्ही एकत्र मिळून सगळे हा एकदम आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. त्यामुळे हा आम्हाला खूप आनंद आणि सगळी आमचा हा दत्त जयंतीचा कार्यक्रम हा फक्त आमचा कुटुंबाचा न राहता हा संपूर्ण आमच्या टेपाळी संपूर्ण नेर परिसराचा झालेला आहे. आणि तुम्ही बघत असाल इथे भरपूर 200-250 लोक आमच्याकडे दत्त दर्शनासाठी येत असतात, दर्शनाचा लाभ घेतात, प्रसादाचा लाभ घेतात. आणि त्यामुळे आम्हाला सर्व कुटुंबाला खूप आनंद होतो. धन्यवाद. कुटुंबातला उत्सव आणि कुटुंबातले धार्मिक उत्सव म्हटलं तर महिलांचा प्रतिसाद यासाठी खूप महत्वाचा आहे. तर ताई, आपण काय सांगाल की आपण आपल्या कुटुंबाबरोबर हा 75वा दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करताय? मला खूप आनंद होतोय आणि आज 75 आहे दत्त जयंतीचा सोहळा. तर आमची फॅमिली पूर्ण असते, जे धार्मिक कार्यक्रम असतात त्या सगळ्यामध्ये असतातच. आणि जे म्हणतात तुम्ही की सगळेजण खूप उत्साहाने साजरा करतात, कोणतेही सण असू दे, आमची फॅमिली पळसकर फॅमिली बरोबरच असते. आमच्या सासवा जावा आम्ही सगळे मिळून खूप आनंदाने उत्सव साजरे करतो. आणि हा प्रसंग दत्त जयंतीचा प्रोग्राम आम्ही यशस्वीरित्या सर्वजण मिळून एकदम आनंदात उत्सव साजरा करतो. आम्ही ऐकलेलं आहे की वैभव पळसकर यांचे भाऊजी आणि बहीण हे महाराष्ट्रात तर आपण राहतोय आणि हे वास्तव्यासाठी महाराष्ट्रातले असले तरी हे वास्तव्यासाठी दुबईमध्ये. तर सर, मला खूप आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रातली परंपरा आणि जे धार्मिक उत्सव आहे आणि ते उत्सव साजरे करण्यासाठी विशेषतः तुम्ही दत्त जयंतीच्या उत्सवासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की दुबईमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि आपल्या महाराष्ट्रातले धार्मिक कार्यक्रम आणि तुमच्या कुटुंबातला हा दत्त जयंतीचा कार्यक्रम. सर्वप्रथम महाराष्ट्र माझा या माध्यमातून आपल्या सर्व कुटुंबांना दत्त जयंती निमित्त शुभेच्छा देतोय. आणि गेली कित्येक वर्ष बाहेर असल्यामुळं हा जो आनंदाचा सोहळा अनुभवाची जी इच्छा होती ती आज जी आम्हाला मिळते ते पण एक दुर्मिळ योग, म्हणजे 75 वर्ष आज या कुटुंबामध्ये साजरा होत आहे. त्यानिमित्त आम्ही आज यायला योग मिळाला, ती पण दत्तप्रभूंचीच कृपा म्हणायला हरकत नाही. तर त्यानिमित्त खूपच आनंद वाटतोय आणि शब्द सांगता येत नाही, कारण हे योग दुर्मिळ योग असतात. हे दुर्मिळ योग म्हणजे आमच्या नशिबात आले त्याबद्दल खूपच धन्यवाद द्यावासं वाटतं. पण अनुभव घेणं हा योग जो आलाय त्याबद्दल खूपच दत्तप्रभूंची जी इच्छा आहे त्यानिमित्त पूर्ण, म्हणजे माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल धन्यवाद देतो. आपण काय सांगाल? नमस्कार. तिकडे सुद्धा सण वगैरे साजरे होतात, पण आपल्या घरी आपल्या मातीत जो सणाचा आनंद असतो तो तिकडे मिळत नाही. तिथे आपण ती प्रथा चालू करतो वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्या घरी आपल्या माणसांमध्ये आपल्या देशामध्ये जो सण साजरा करायचा उत्सव असतो तो वेगळाच असतो. ती दत्तकृपेने आम्हाला यावर्षी संधी मिळाली आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. तर हे होतं पळसकर कुटुंब. आणि आपण या ठिकाणी पाहत असाल की लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत हे जुन्या जाणत्या मंडळींबरोबर. तर मलाही हा योग अतिशय चांगला आहे की महाराष्ट्र माझाची टीम या ठिकाणी गुरुदेव दत्त जयंतीचा उत्सव पळसकर कुटुंबाबरोबर आज साजरा करताय. चंद्रकांत काळे, महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी. आपण या कुटुंबातले जुने जाणते व्यक्ती म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा वारकरी संप्रदाय भजनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि हे पळसकर कुटुंब म्हटलं की भजनाची परंपरा असणारं हे कुटुंब आहे. तर सर, आजचा दत्त जयंतीचा कार्यक्रम, दत्त जयंती उत्सव आणि वारकरी संप्रदाय भजन मंडळ, आणि आपण एक त्या भजन मंडळातले बुवा म्हणून काय सांगाल? खरं सांगायचं तर
हा भजनाचा वारसा आहे, हा आमच्या वडिलांपासून चालू आहे आणि तो वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. त्याच्यातून मला वारकरी संप्रदायाचं एक सहाय्य मिळालं आणि त्या वारकरी संप्रदायामुळे मी भजनामध्ये अत्यंत भाग घेऊन भजन, कीर्तन आणि प्रवचन या सगळ्यामध्ये मी आस्ते आस्ते पारंगत होत आहे. आणि या दत्त उत्सवानिमित्त सांगायचं म्हटलं तर आता आम्हाला 75 वर्ष चालू आहे. आमचे वडिलांपासून आमच्या मोठ्या बंधूंच्या जन्मापासून हा दत्तोत्सव साजरा होत आहे. आणि त्या दत्तोत्सवामध्ये आता आम्ही हिरिरीने भाग घेऊन आमचे पुतणे, आमचे सर्व कुटुंब यामध्ये भाग घेऊन हा आनंद उत्सव साजरा अत्यंत आनंदाने साजरा करतात. त्यामध्ये आम्हालाही आनंद होतोय आणि हा आमच्या पुरता परिमित न होता सर्व आमच्या या नेरळ परिसरातील लोकांनी यामध्ये भाग घेऊन आम्हाला सहाय्य करतात आणि आमचा आनंदोत्सव हा आम्हाला देतात असतात. आपण आता ऐकलं की आजचा हा श्री गुरुदेव दत्त जयंतीचा उत्सव आणि त्या उत्सवाला पळसकर कुटुंबामध्ये 75 वर्ष झालेले आहेत. तर सर आपण काय सांगाल की 75 वर्ष म्हणजे उत्सव वर्ष 1 ते 75 ह्यातला थोडक्यात एक आपला काहीतरी अनुभव सांगा की आपण या कुटुंबातली खूप जुनी जाणती व्यक्ती आहात. तुम्ही हा जो प्रश्न जो विचारलाय खरोखरच हा प्रश्न चांगला आहे. कारण ह्या आधी पूर्वीच्या म्हणजे पुरातन काळासारखं आमच्याकडे दत्त जयंती 1947 पासून साजरी होत होती. त्यावेळेचं वातावरण सध्या एकदम म्हणजे परिस्थितीने गांजरलेलं होतं. तरी सुद्धा आमचे वडील हे दत्त जयंतीचा प्रोग्राम अगदी व्यवस्थित साजरा करत होते. आणि त्यावेळची मूर्ती आमच्याकडे केंबडीचं घर होतं, थोडासा असं छप्पर आपलं हे होतं, भिंती टाईप होतं. आणि त्या परिस्थितीत पावसाच्या मध्ये घर गळायचं, जमीन असल्यामुळे जमीन अशी ओली व्हायची. तरी सुद्धा आम्ही त्या प्रसंगाला तोंड देऊन सर्वांनी प्रसंग हा पुन्हा पुन्हा साजरा करत राहिलो. आज ह्या प्रसंगाला 75 वर्ष होत आहेत आणि हा प्रसंग दत्त जयंती मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा